नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्यदिव्य असं मौजे कोरेगाव या ठिकाणी एक जंगी मैदान संपन्न होणार आहे. या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत. त्यापैकी ज्या बैलांना खंड महाराष्ट्र गाजवला, असा महाराष्ट्राचा देव म्हणून ज्याची ओळख आहे, असा द्वादिशम हिंद केसरी बकासूर आज पाळणार का किंवा कधी पाळणार, याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके आदरणीय राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा आगामी वादळ सर्जा 1001 देखील मित्रांनो आज कोरेगाव मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. आणि सर्जा नक्की कोणत्या गटात पाळणार आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे सर्जा मथुरच्या दावणीचा कोहिनूर हिरा गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळे आपल्याला सर्जा ह्या मैदानात या गटात पळताना 100% पाहायला मिळेल. आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर आणि महाराज. तर हे नंदी कोणत्या मैदानात पळतील? महाराज देखील अतिशय सुंदर असा फॉर्ममध्ये आहे. मागील मैदानामध्ये घरचा साज, दोन्ही नंदी गुलालात राहिले. तर मित्रांनो आज कोरेगावचं मैदान, आणि या कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर आणि महाराज पळताना पाहायला मिळणार नाहीत. कारण पण तसंच आहे की उद्या 24 तारीख एक भव्यदिव्य असं मराठवाडा केसरीचं मैदान, भव्यदिव्य असं मोठ्या रकमेचं मैदान, मराठवाडा केसरी, रोख रक्कम 5 लाख रुपयाचं मैदान आहे मित्रांनो. आणि या मैदानात आपल्याला बकासूर, महाराज हे नंदी 100% पाहताना पाहायला मिळणार आहे उद्या टॉपच्या पायऱ्यामध्ये महाराज आणि बकासूर. त्यामुळे आज आपल्याला कोरेगाव मैदानामध्ये बकासूर पाळताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व टॉप नंदी उद्या आपल्याला पाहायला मिळतील या 5 लाखाच्या मैदानामध्ये. त्यांना देखील उद्याच्या मैदानासाठी मनभरून शुभेच्छा देऊया. धन्यवाद.